दुर्दैवी प्रकार काश्मीरच्या पर्यटकांच्या बाबतीत झाला आणि जवळपास 26 निष्पाप नागरिकांचे बळी यामध्ये गेलेले आहेत आणि खूप दुःखद अशी घटना ही देशाच्या दृष्टीनं झालेली आहे। बऱ्याच दिवसानंतर आज काश्मीरमध्ये परत दहशतवादी ॲक्टिव्ह झालेले आपण पाहत आहोत आणि कुठंतरी सुरक्षा रक्षकांचं म्हणजे हे त्यामधल्या म्हणजे कामाचं डेफिसिट हे आहे असं आम्हाला वाटतं। कारण 2-2.5 हजार पर्यटक ज्या ठिकाणी जमा होतात अशा ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नसणं ही खरंच दुर्दैवी बाब आहे। अशा सेन्सिटिव्ह एरियामध्ये सरकारनं या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे। आज पर्यटन हा काश्मीरमधल्या जनतेचा प्राण आहे। आज काश्मीरमधली जनता पर्यटनावर जगते असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही आणि त्याच व्यवसायाला एक मोठं ग्रहण त्या माध्यमातून लागतं की काय अशी शंका आज निर्माण झालेली आहे आणि याचा निषेध आम्ही सर्व स्तरातून करत आहोत आणि सगळ्यांनी केला पाहिजे। पाकिस्तान नेहमीच आतंकवाद्यांना खतपाणी देत आलेला आहे, खतपाणी घालत आलेला आहे आणि सरकारनं या बाबतीमध्ये कडक अशी कारवाई करणं अपेक्षित आहे। सर्वसामान्य जनतेलाही तेच अपेक्षित आहे।